नमस्कार. मार्गी सिम्प्लिफाईडच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण काय बघणार आहोत? समजा काल विगेता यांचं कालच्या एक्सप्रेसला आर्टिकल आलं होतं. काय होतं टायटल? काय आर्टिकलचं? वाय वेजेस फॉर हाऊसवर्क वोंट हेल्प वुमेन. इंडियन एक्सप्रेस 13 मार्चचा एक्सप्रेस होता कालचा जो आहे तो. मग विगीता कोण आहेत समजा? त्यात समजा काय शेवटींना दिलेलं असतं की हिस्टोरियन, फेमिनिस्ट अँड ऑथर महत्त्वाचे जे आहेत ते की जेंडरच्या अनुषंगाने त्यांचं खूप सारे लिखाण आहे. तामिळनाडूमधले आहेत ते. आणि लिखाण कशा प्रकारचं आहे टोटल जे आहे की त्यांनी काय समजा पेरुमल यांच्या काही नॉवेल ट्रान्सलेट केलेल्या आहेत. आणि त्यांनी काय म्हणलेल्या माध्यमामध्ये आता सगळी चर्चा आहे की कमल हसन यांनी सुरुवात केली होती की आम्ही 1000 रुपये पर मंथ हाऊसवाईफला द्यायचं जर माझं पक्षाचं सरकार आलं तर. मग आता त्यामध्ये पळणीस्वामींनी परत काय घोषणा केली आहे समजा काय ते अमाऊंट वाढवून द्यायची आहे का? म्हणजे वेलफेअरिझम हा तमिळनाडूच्या इलेक्शनमधला कॉमन मुद्दा आहे गेल्या 50-60 वर्षातला. म्हणजे जेव्हापासून हे म्हणजे सुपरस्टार पॉलिटिक्स ज्याला म्हटलेलं आहे की MGR आहेत, करुणानिधी आहेत, जयललिता आहेत, हे जे सगळं विजयकांत आहेत या लोकांचं की TV देणे, मिक्सर देणे, म्हणजे PDSमधनं काही धान्य मोफत देणे, असे ह्यातून जे की वेलफेअरिझम ज्याला म्हटलेलं आहे पॉल सायन्सच्या भाषेमध्ये की इलेक्शनच्या काळातलं. मग आत्ताचे कुठपर्यंत पोचलेलं आहे की जेंडरच्या अनुषंगानं की हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांना पैसे दिले पाहिजेत पर मंथ जे आहे की त्यांच्या कामाचं मूल्यांकन करून किंवा एक मूल्य म्हणून जे आहे ते. मग आता हे समजा स्टेटनं ठरवलं आहे किंवा निवडून आल्यानंतर स्टेट समजा देईल. आपलं अनुषंगानं आपलं इथं महत्त्वाचं काय आपल्या सिलेबसमध्ये की जेंडर आणि वुमन एम्पॉवरमेंटमध्ये हे कुठं प्लेस करता येईल का आपल्याला? आपल्याला समजा मेन्समध्ये प्रश्न आला पहिला पेपर सोसायटीचा अंतर्गत जो टॉपिक आहे त्यात. नो इफेक्टिव्ह डिमांड फ्रॉम वुमेन्स ग्रुप. विगेता यांनी म्हणलेलं की वुमेन्स ग्रुप जे मागताय ते द्या. हे मागितलेलंच नाही आहे आम्ही. वुमेन ग्रुपने काय मागितले ह्याची चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे जे मागितलं आहे ते न देता दुसऱ्याच कुठेतरी ते सगळी चर्चा दुसरीकडे नेणं हे आर्ग्युमेंट आहे का नेमकं आत्ताचं जे आहे ते? काय म्हटलेलं आहे? ॲज अ रिसिपेंट ऑफ स्टेट गिफ्ट जनरॉसिटी दे लिटरली डिसअपेअर ॲज वर्कर्स. म्हणजे स्त्रियांचं जे दैनंदिन कामकाजाचं मूल्यांकन करण्याचा जो मुद्दा आहे तो. आणि हे जर स्टेटनं नंतर ते गिफ्ट किंवा जनरॉसिटी ह्या वेलफेअरिझम ह्यातनं बघितलं तर ते डिसअपेअर होणार का त्यांचं वर्कर म्हणून असणारं जे महत्त्व आहे ते? मॅटर कम अप पब्लिक डिबेट इन 1991 सेन्सस. की सुरुवात कुठून झाली समजा 1991च्या सेन्ससच्या वेळी चर्चा झाली होती की तो कॉलम आला होता का की स्त्रियांनी किंवा व्यवसाय तर गृहिणी म्हणून लिहिणे. आता समजा 8 मार्चच्या अनुषंगानं खूप चर्चा झाली होती की एव्हरी वुमन इज वर्किंग सम सॅलरी. म्हणजे काही स्त्रियांनाच पगार मिळतो, काम सगळ्याच करतात, हा त्यातला मुद्दा जो आहे तो. मग रोजा लक्झेंबर्ग यांचं कोटेशन होतं समजा की सगळ्यात मोठं थेफ्ट आहे का? म्हणजे स्त्रियांच्या कामाचं जर मूल्यांकन झालं तर आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी चोरी पकडली जाणार आहे का? हा त्यातला मुद्दा होता. किंवा वर्ल्ड वाईजमध्ये समजा सिसिफसचं टास्कबरोबर कंपॅरिझन केलं होतं सिमन दी बोआ यांनी की तिचं काम करणं दैनंदिनता जी आहे ते कामाचे सकाळी उठून सगळं करणं, डबे देणं आणि घराची साफसफाईपासून संध्याकाळची परत चर्चा, म्हणजे घरचे बाहेरचे कमवून सो कॉल्ड येणारे लोक जे आहेत त्यांच्यासाठी नंतर प्रिपेअर राहणं हा जो मुद्दा आहे तो. मग ते सिसिफन टास्कच आहे का? हे सिमन दी बोआ यांनी म्हणलेलं. वुमन्स हॅव बेस्ट लेबर वॉज अकाउंटेड फॉर जे आहे ते 91ला जे चर्चा आहे. मग हे मूळ कुठं आहे समजा आपण शोधा म्हणलं तर 1972-73 ऑक्सफर्डला एक कॉन्फरन्स झाली होती महिलांची. 72ला मँचेस्टरमध्ये झाली. तर त्यामध्ये पहिल्यांदा ही मागणी केली आली होती की स्त्रीचं जे काम आहे गृहिणी म्हणून असणारं किंवा हाऊसवाईफ म्हणून असणारं त्याचे ते पेड वर्क पाहिजे ते, म्हणजे त्याला पैसे मिळालेले पाहिजेत हा त्यामागचा मुद्दा होता. कमल हसन्स इंटरेस्ट अँड अदर जॉईन दी कोरस. तमिळनाडूच्या अनुषंगाने सुरू झालेली चर्चा आहे सगळे. मग तमिळनाडूचा वेलफेअरिझमचा काय प्रॉब्लेम आहे नेमकं की कशा प्रकारे की जे महत्त्वाचं किंवा ज्या किमान गरजा आहेत त्यांना देता तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिल्या जातात का? की अन्न, वस्त्र, निवारा, प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य हे न देता तुम्हाला मिक्सर आणि TV हे देण्यामागचं लॉजिक काय आहे? डिस्टिंक्टिव्ह मोड आहे का त्यातलं? म्हणजे पॉलिटिक्सचा जो आहे तो. मग तमिळनाडू समजा बाकीच्या गोष्टी आपण चेक केल्या की समजा एवढे जर समजा तमिळनाडूमधल्या लोकांना काळजी आहे समजा महिलांची किंवा एकूण जे आहे की पॉलिसी लेवलला, तर मग हेल्थच्या बाबत वुमन हेल्थच्या बाबत तमिळनाडू खूपच खालच्या क्रमांकावर आहे डेव्हलप राज्यांची तुलना करायचा प्रयत्न केला तर. मग त्याचे काय नेमके लक्षणं आहेत ह्याबाबत त्यांनी चर्चा केली आहे. इट मॉक्स अटर पर्सिडिटी ऑफ डोमेस्टिक वर्कर अँड हाऊसकीपिंग स्टाफ. की त्यांच्या कामाचं अवमूल्यन करणं आहे का? की असं ह्या प्रकारचा मुद्दा आहे की हे महिलांना जे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही मान्य करा. काय मागण्या आहेत? इक्वल पे फॉर इक्वल वर्क. समान कामासाठी समान वेतन द्या. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होणार नाही याची काळजी घ्या. तशा प्रकारच्या कमिटी आणि जेंडर सेन्सिटिव्ह तुमचं कामाचं ठिकाण असलं पाहिजे. हे न करता
हे वेलफेअरिझमकडे जातं आहे का, की मूळ मुद्द्याला हे न करता तुम्ही बाकीच्या गोष्टी त्याला बगल देऊन बाकीच्या गोष्टी करताय का. सम होम मेकर्स हू आर टू बी पेड अ वेज आर रुटीनली शॉर्ट चेंज बाय गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटनं जर ती अमाऊंट कमी जास्त केली तर त्यांनी काय म्हटलं की दॅट हॅज अलाव एनेबल ग्रोथ ऑफ मायक्रो फायनान्स इन अ स्टेट विच इन टर्न हॅज लेड टू हाय लेवल ऑफ फिमेल इंडेपनेस. की स्त्रियांना कर्जाच्या विळख्यात अडकण्याचा जो मुद्दा आहे ते तमिळनाडूमधले त्यांनी काही डाटा दिलेला आहे की कशाप्रकारे कशासाठी कर्ज घेतात स्त्रिया. चिल्ड्रन्स एज्युकेशन, हॉस्पिटल एक्सपेन्सेस, टू पे अर्लियर लोन्स, सोशल रिलिजियस ऑब्लिगेशन, की सामाजिक आणि धार्मिक काही रूढी परंपरांचं पालन करावं लागतं की बाबा आपण तसं नाही केलं तर समाज काय म्हणेल या भीतीनं काही गोष्टी दरवर्षी रिच्युअल ते करावं लागतात आणि त्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. प्रायव्हेट एज्युकेशन अँड हेल्थ केअर हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की इंग्लिश मिडियम आणि ह्याच्या अनुषंगानं असणारी सगळी चर्चा आहे. सॉरी. नन केअर्ड अबाउट जेंडर कॅरेक्टर ऑफ द्रविडियन मॉडेल. मग हे कुठून आले समजा आत्ता सगळी चर्चा आहे आता हे जे आहे ते की तमिळनाडू ही डिस्टिंक्टिव्हच आहे की नॅशनल पार्टी नसणं आणि एथिस्ट या स्वरूपाच्या पेरियर यांच्या आकलनातून जे सगळं राजकारण द्रविड मुवमेंटचं आकाराला आलं होतं त्यात जेंडरचा रोल काय आहे ह्याची फारशी चर्चा नाही आहे. मी त्याचं कोणी अभ्यास तशा प्रकारचा आहे का की पेरियर या स्वतः खूप लिखाण आहे त्यांचं जेंडरच्या अनुषंगानं की स्त्रियांच्या बाबतीत आहे, पण नंतर फारसं कोणी ती कंटिन्युटी दाखवलेलं नाही आहे का काम करणाऱ्या लोकांनी, पॉलिटिक्समधले जे लोक होते त्यांनी, की जेंडरच्या अनुषंगानं ज्या प्रकारे चर्चा व्हायला पाहिजे होती त्या प्रकारे पॉलिसी तशा प्रकारे झालेलं नाही का. इवन इन जयललिता रिजिम हा त्यामधला मुद्दा होता. सेफ्टी ॲट वर्क प्लेस इज नॉट इवन कन्सिडरेड थॉट इन द आयज ऑफ स्टेट. की काय आहे म्हणजे कामाच्या ठिकाणचा जो सुरक्षितता आहे स्त्रियांची हा स्टेटचा कन्सर्न नाही आहे का, हा त्यांनी केलेला मर्यादा दाखवून दिलेली. सबसिडायझिंग हाऊस होल्ड रेंडर्स वुमन लेबर इवन मोर इनविजिबल अँड मार्क्स देम ॲज अ वेलफेअर रिसिपंट. की तुम्ही लाभार्थी म्हणून तुझी गणना होणार आहे स्त्रियांची हाऊसवाईफ जे आहेत त्यांची की ह्या लाभार्थी आहे म्हणजे एक प्रकारे ते दयेवर जगण्याचा त्यातनं हे नोशन येते का स्टेटची जी आहे की मायबाप सरकार अशा प्रकारचं नोशन बनते का ते कल्याणकारी दृष्टिकोन जरी असला तरी. इवन ॲज देअर क्लेम्स टू इक्विटेबल वेजेस आर नॉट ॲक्नॉलेज. की समान कामासाठी समान वेतन हे त्याला ॲक्नॉलेज केलं नाही स्टेटने आणि अशा प्रकारचं स्टेट काही गोष्टी करू पाहते. हा जो मुद्दा आहे तो. प्रॉमिसिंग देम रिवॉर्ड विदाउट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हेडिंग देअर कन्सर्न ऑर इंडेड देअर डिमांड्स. मी त्यांच्या मागण्या सोडून तुम्ही दुसऱ्याच कोणत्या गोष्टी प्रॉमिस करताय. मग व्हायलन्सबाबतचा काय मुद्दा आहे की डोमेस्टिक व्हायलन्स आणि हाऊसवाईफचा हा त्यातला मुद्दा आहे की बऱ्याचशा स्त्रिया डोमेस्टिक व्हायलन्स यासाठी सहन करतात का की त्यांच्याकडं आर्थिक स्वातंत्र्य नाही आहे, इंडिपेंडंट राहण्याची ते सोर्सेसवर मालकी नाही आहे आणि ते जगण्यासाठी पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून आहेत आणि त्यामुळे मग त्यांना डोमेस्टिक व्हायलन्सचा सामना करावा लागतो का. ह्यांनी काय मुद्दे दिलेत व्हायलन्सबाबतचे ते बघूया. व्हायलन्स ॲज एन एक्सपिरियन्स सीम टू मी टू रिप्रेझेंट अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ट्रॅजेक्टरीज ऑफ हर्ट, टच, लव, फिअर, हंगर अँड शेम. की एवढ्या सगळ्या भावनांचं एकत्रीकरणातून हिंसेकडे माणूस जातो का, हे गीतांचं काही सैद्धांतिक हिंसेबाबतचा त्यांचा अभ्यास आहे. इट सेम टू इन हेअर ॲज मच द ग्रेम ऑफ एव्हरीडे लाईफ इन हॅबिच्युअल टोन गेस्चर टच ॲज इट डिड इन पर्टिक्युलर अँड डिटरमाइंड ॲक्ट ऑफ व्हायलन्स. की ती दैनंदिनता बनते का नंतर त्या व्यक्तीची सहन करणं आणि मारणं हा त्यातला जो मुद्दा येतो की पुरुषांचे डोमेस्टिक व्हायलन्सचे मुद्दे. इट इज इम्पॉर्टंट टू रेकग्नाइज व्हॅल्यू ऑफ अनपेड डोमेस्टिक वर्क अँड म्हणजे महत्त्वाचं आहे त्याला मूल्य बहाल करणं हे, पण क्रिएटिंग व्हॅल्यू इजंट ऑलवेज अबाउट फेअर रिन्युमरेशन. न्याय्य नुकसान भरपाई देणं किंवा न्याय्य भरपाई देणं किंवा न्याय्य पैसे अमाऊंट देणं म्हणजे व्हॅल्यू मूल्य क्रिएट करणं नाही आहे. तर मग ते वेगळ्या माध्यमातून झालं पाहिजे का. मग त्याच्या लाटून काय समजा की समजा असं केलं आपण तर मग त्याचे सोसायटल लेवलला काय त्याचे रिपरकशन उमटू शकतात. फर्स्ट रेज इन थर्ड नॅशनल वुमेन्स लिबरेशन कॉन्फरन्स मँचेस्टर 1972चा म्हणलेला मुद्दा आहे. 1972 इंटर नॅशनल वेजेस फॉर हाऊसवर्क कॅम्पेन कोणी केलं तर सेल्मा जेम्स नावाचे अमेरिकन रायटर आहे आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. त्यांनी 1972मध्ये पहिल्यांदा मागणी केली होती USA. 2010ला समजा भारतातले काही लोक आहेत की नॅशनल हाऊसवाईफ असोसिएशन आहे, गृहिणी राष्ट्रीय गृहिणी संघटना जी आहे ती रजिस्ट्रारकडे गेली होती कोणाकडं की आम्हाला ट्रेड युनियन म्हणून मान्यता द्या हाऊसवाईफ जे आहेत त्यांनी. तर सिकिंग रेकॉग्निशन ॲज अ ट्रेड युनियन इन 2010 रिजेक्टेड बाय डेप्युटी रजिस्टर ऑफ ट्रेड युनियन ऑन द ग्राउंड दॅट हाऊसवर्क इज नॉट अ ट्रेड ऑर इंडस्ट्री. म्हणजे हाऊसवर्क ही काही व्यापार पण नाही आहे आणि तो उद्योग पण नाही आहे आणि त्यामुळं तुम्हाला ट्रेड युनियन स्थापन करणे किंवा तुमच्या असोसिएशनला ट्रेड युनियन म्हणून मान्यता देणे हे देऊ शकत नाही. हे स्टेटचं आर्ग्युमेंट आहे.
स्टेट काय विचार करतं हाऊसवाईफबद्दल, हा मुद्दा आहे. कृष्णा तीरथ समजा 2012मध्ये गव्हर्नमेंटमधले व्यक्ती आहेत, त्यांनी काय म्हणलं की गव्हर्नमेंट वॉज कन्सिडरिंग मॅन्डेटिंग सॅलरी फॉर हाऊसवर्क टू वाईव्स फ्रॉम हजबंड, की नवऱ्याकडूनच स्त्रीला वेतन देणं दैनंदिन, ह्याच्याबाबत आम्ही विचार करतो आहे. पण ते नंतर सरकार बदललं आणि नंतर ते लॅब झालं का त्या गोष्टी ज्या आहेत त्या. विमेन लिव्ह विथ डोमेस्टिक व्हायलन्स अँड क्रुएल्टी बिकॉज दे आर इकॉनॉमिकली डिपेंडेंट ऑन हजबंड, मागाशीचा जो मुद्दा आहे तो. मग समजा आता नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलचा आपण काय डाटा बघितला तर कशा प्रकारचा आहे पेड आणि अनपेड वर्कची चर्चा. समजा आपल्या NCERT तुम्ही वाचला असेल पॉलिटिक्सचं 6वी आणि 7वीचं, तर त्यामध्ये तो टेबल दिलेला आहे. तो आता समजा तो जुना आहे, पण आता ह्या वर्षी समजा NSOचं काय आर्ग्युमेंट आहे, काय म्हणलं आहे 2019चं नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन जे आहे ते काय म्हणलं आहे 20% ऑफ मेन अँड बॉयज अबाव 6 एंगेज इन अनपेड हाऊसहोल्ड वर्क. फक्त 25% पुरुष आहेत जे अनपेड हाऊसवर्क जे आहे, म्हणजे यासाठी पैसे मिळत नाहीत असं घरचं काम आहे, त्यात फक्त 25% आहेत आणि स्त्रिया 80%पेक्षा जास्त आहेत का. इंडियन मेलचं काय म्हणलं आहे की फक्त 1.5 तास तो रोज फक्त 1.5 तास घरकाम करतो इंडियन मेल, आणि फिमेल 5 तास ॲव्हरेज, की 5 तास अनपेड वर्क करते का ती घरकाम म्हणजे आहे ते. ILOचं काय आर्ग्युमेंट आहे समजा इंडियन लेबर ऑर्गनायझेशननं काय मुद्दे मांडले आहेत, काय ग्लोबली वुमन परफॉर्म 76.2% ऑफ टोटल आवर्स ऑफ अनपेड वर्क. सॉरी, त्यातला मुद्दा होता की 76%पेक्षा जास्त तास जे आहेत ते अनपेड कामाचे हे स्त्रियाच करतात, आणि एशिया पॅसिफिक म्हणजे भारत त्यातमध्ये आला तर तिथे 80%पेक्षा जास्त प्रमाण आहे, हा त्यातला मुद्दा आहे. पे फॉर वाईज डोमेस्टिक वर्क कुड फर्दर एनहान्स देअर सेन्स ऑफ एन्टायटलमेंट. पुरुष हे कसं परसिव्ह करणार, त्याचं आकलन कसं करणार की आता मला पैसे द्यावे लागतात मग मी ह्याच्याकडून कामच करून घेणार, हा त्यातला मुद्दा आहे का. की एन्टायटलमेंट म्हणजे थोडं कमी हे पॅट्रिआर्कीला एस्टॅब्लिश करण्यासारखंच आहे, म्हणजे तुम्ही त्याला लिगली मान्यता देण्यासारखंच आहे की तसं करा म्हणून. की पुट ॲडिशनल ओनस ऑन वुमन टू परफॉर्म, की काम म्हणलं आता ते कामच झालं, आता पण घरकामच आहे, पण जेव्हा त्याचं वेतन मिळतं तेव्हा ते ऑफिशियली स्टेटच्या भाषेत ते वर्क झालं आणि मग त्याचे तुम्हाला पैसे मिळतात, त्याचा अर्थ पुरुष ते कशा प्रकारे त्याचा अन्वय अर्थ लावणार की मी आता पैसे देतो आहे म्हणजे मालकी हक्क आहे का, हा त्यातला मुद्दा आहे. की एन्टायटलमेंटचा जो सेन्स आहे जो आताही आहे असाच पुरुषांना, काही म्हणजे पॅट्रिआर्कीतून येणाऱ्या गोष्टी आहेत त्या. एथिक्स ऑफ बाईंग डोमेस्टिक लेबर फ्रॉम वाईफ फॉर्मलायझिंग पॅट्रिआर्कल इंडियन फॅमिली, की तुम्ही ते फॉर्मलायझेशनच करता त्याचं भारतीय पितृसत्ता व्यवस्थेचं जे आहे ते. पोझिशन ऑफ वुमेन ॲज अ प्रोव्हायडर म्हणून हे एस्टॅब्लिश होईल का, की मी पुरवणारा आहे व्यक्ती, पुरवठा करणारी व्यक्ती आहे मी, तुला पैसे देतो याचा अर्थ, हा त्यातला सेन्स जो आहे तो. आणि त्याचे मग नेमके फॅमिली स्ट्रक्चरवर कशा प्रकारे त्याचे हे सगळे होणार जे आहेत ते. नीड टू स्ट्रेंथन, मग हे काय आहे म्हणजे हे करणं धोक्याचं आहे असं त्यांनी मांडलेलं आहे. नीड टू स्ट्रेंथन अवेअरनेस इम्प्लिमेंटेशन अँड युटिलायझेशन ऑफ अदर एक्झिस्टिंग प्रोव्हिजन, म्हणजे आता वेगवेगळे जे कायदे आहेत त्याची नीट अंमलबजावणी होणे हा त्यावरचा उपाय आहे का. मग कुठला असेल, विशाखा गाईडलाईन असेल, कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ किंवा कामाच्या ठिकाणची सेफ्टी, समान कामासाठी समान वेतन. समजा तुम्ही बिल पास करा, असेंब्लीचं आहे ते 2009ला राज्यसभेने पास केलं आहे 33% रिझर्वेशन इन लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेचर, जे लोकसभेनं अजून पास केलेलं नाही आहे, म्हणजे जे मागताय ते दिलं जात नाही आहे आणि मग दुसऱ्यावर काहीतरी फोकस केला जातो आहे का वेलफेअर ह्या दृष्टिकोनातून. जो म्हणलेला मुद्दा आहे की तो त्यांच्या हक्काचा प्रश्न आहे, तो इसेन्शियली तुम्ही तो दयाभावनेचा प्रश्न बनवला आहे का स्टेटनं जो आहे तो. आवर एम कॅनॉट बी ओनली टू एन्श्युअर बेसिक इन्कम टू वुमन शुड बी इनकरेज अँड हेल्प टू रीच देअर फुल पोटेन्शियल, म्हणजे तिला त्याच्या क्षमतांची पूर्णपणे जाणीव होणे, तिचा व्यक्ती म्हणून विकास होणे हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन, संधीची समानता, तिला सगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत शिक्षणाच्या. ॲक्सेस ऑफ ऑपॉर्च्युनिटी टू वर्क, काम करण्याची संधी दिली पाहिजे. जेंडर सेन्सिटिव्ह अँड हॅरॅसमेंट फ्री वर्कप्लेस, लैंगिक छळ होणार नाही अशा कामाच्या ठिकाणं आणि लिंगभाव संवेदनशील अशा प्रकारची कामा ठिकाणं असलं पाहिजे. ॲटिट्यूडल आणि बिहेवियरल चेंज विदिन फॅमिलीज, म्हणजे मुलांना शिकवलं पाहिजे की स्त्रीशी कसं वागलं पाहिजे, हे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे की दिलं जात नाही, ना शालेय पातळीवर दिलं जातं ना घरातून दिलं जातं. हाच त्यातला मेन लॅक्यून आहे का, की बेटी बचाव बेटी पढाव जे आहे ते बेटी बचाव बेटा पढाव हा त्यातला मुद्दा आहे. बेटा त्याला शिकवलं पाहिजे जे म्हणलेला मुद्दा आहे. लेटस नॉट कमोडिफाय हाऊसवर्क अँड पर्सनल केअर, हा पर्सनल केअरचा मुद्दा खूप असे म्हणजे गुंतागुंतीचा आहे की मूल वाढवणं आणि त्यातलं जे केअर करणं जे आहे ते, हे जर तुम्ही एकदा कमोडिफाय केलं म्हणजे जर म्हणजे त्याचं मॉनिटाईज केलं तुम्ही ते,
तर मग त्याचे बॉन्ड डेव्हलप होणे सारख्या गोष्टी आहेत. मानवी नातेसंबंधच आहे इसेन्शियल तो, आणि त्यात मग काय गिव्ह अँड टेक चालत राहतं. आणि मग ते प्रॉब्लेमॅटिक आहे का ते जर तुम्ही कमोडिफाय केलं तर, म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही पण. मग समजा उलटी कंडिशन असली, पुरुष घरकाम करतो आहे आणि स्त्री बाहेर कमवते, सो कॉल्ड जे आहे ते की काम करणे आणि कमवण्याचा जे फरक जो आहे तो, मग तशा केसमध्ये काय करणार तुम्ही. म्हणजे हा तसा गुंतागुंतीचाच मुद्दा आहे, आणि वुमन ऑर्गनायझेशनचं काय म्हणणं आहे ते विचारात घेतलं पाहिजे. एकूणचे वेलफेअरचा दृष्टिकोन जो आहे तो. फेवरमधले काय मुद्दे आहेत, समजा की हाऊसहोल्ड जे आहे त्याला वेज दिले पाहिजे, वेतन दिलं पाहिजे. मोर ॲक्युरेट नॅशनल इन्कम अकाउंटिंग हा त्यातला मुद्दा आहे महत्त्वाचा. अमर सेन यांनी पण मांडलेला की हो, म्हणजे चपात्या लाटण्याच्या कामाचं सुद्धा पण अकाउंटिंग झालं पाहिजे, की GDPमध्ये काउंटिंग झालं पाहिजे, जे की आत्ता होत नाही. सॉरी, नॉट अकाउंटेड इन GDP ऑर एम्प्लॉयमेंट डाटा. एम्प्लॉयमेंट डाटासुद्धा मध्ये पण त्यांना रोजगारीत म्हणून गृहीत धरलं जात नाही. आणि काम तर 9-10 तास 12 तासापेक्षा जास्त आहे. मग इकडं 8च तास आहे आणि त्याचं वेतन पण मिळतं, इकडं 12 तास आहे, वेतनच मिळत नाही. म्हणजे एम्प्लॉयमेंट डाटामध्ये पण त्यांचा सेन्स जागाच नाही आहे तुम्हाला स्टेटच्या अनुषंगानं. स्टेट ज्याचा विचार करतं त्यात तिला जागा नाही का गृहिणीला. मेक्स वुमन ॲटोनॉमस अँड कंट्रोल डोमेस्टिक व्हायलन्स हा त्याचा एक मार्ग सांगितला आहे, की तिला एक आर्थिक स्वायत्ता आली त्यातून तर ती डोमेस्टिक व्हायलन्सही कमी होईल का. पण असं काय आपल्याकडे इम्पिरिकल डाटा नाही आहे की काही असे प्रयोग आहेत का बाबा की स्त्रियांना वेतन दिले घरकामाचं म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स कमी झालं आहे. ते जास्त पण व्हायची शक्यता आहे का. मग ते स्लेव आणि मास्टर असं होईल का. कारण त्यातनं बाहेर पडायचे जे टॅबू आहेत वेगवेगळे नात्यातनं बाहेर पडण्याबाबत, स्त्री जर बाहेर पडली तर ते कसं आकलन होतं समाजात, आणि पुरुष बाहेर पडला तर कसं आकलन होतं. म्हणजे घटस्फोटी तिकडे बघण्याचा दृष्टिकोन काय. हा जो मुद्दा म्हणला आहे की डोमेस्टिक व्हायलन्सला जर कंटाळून एखाद्या मुलीने तसं केलं तर मग त्याला हे कसं केलं जातं. समजा तुम्ही पद्मश्री मिळालेल्या आत्ता चर्चा होती, आसाममधली स्त्री आहे, ते म्हणले की जी मुलगी एकटी राहते, जी स्त्री एकटी राहते, नवऱ्याला सोडून राहते, अशाच स्त्रीचं विच हंटिंग केलं जातं. म्हणजे इथले सोसायटीचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. सोसायटी मागास आहे आणि स्टेट मॉडर्नच्या पुढं गेलं आहे का, हा त्यातला मेन मुद्दा आहे. की बाजारपेठ तर मॉडर्नचे पण पुढे गेले, स्टेट मॉडर्नच्या पुढे गेले आणि सोसायटी मागे राहिले. त्यामुळे हे सगळे लॅक्यून आहेत का आपल्याकडचे, की डोमेस्टिक व्हायलन्स कमी. स्लेव मास्टर आणि मानवी नातेसंबंध हा होऊ शकतं का. रिडिफाईन असाइन सोशल रोल ऑफ वुमन, की स्त्रीला जे सो कॉल्ड समाजानं ठरवून दिलेली भूमिका आहे ती रिडिफाईन करण्याचा एक मार्ग म्हणून बघितलं पाहिजे. रेकग्नेशन ॲज अ स्टेप टू इक्वॅलिटी, मग ते कुठं शोधलं पाहिजे तुम्ही, ते समान कामासाठी समान वेतन, ह्यासाठी ती मागणी केली पाहिजे. डबल बर्डन लीड्स टू पॉवर वुमन टू टाईम पॉवर्टी. टाईम पॉवर्टी नावाची कन्सेप्ट आहे. वेळेचं दारिद्र्य, म्हणजे सिस्टम माझ्यावर एवढं प्रेशर टाकते कामाचं की मला माझ्या स्वतःसाठी वेळच राहत नाही. मी काय असेल, माझं स्वतःचे काही छंद असतील, माझ्या स्वतःच्या ग्रोथसाठी मला काही गोष्टी करायच्या असतील, एखादा कोर्स करायचा असेल, एखादं शिक्षण घ्यायचं असेल, एखादा छंद म्हणून काही गोष्टी करायच्या असतील, तर ते पॅट्रिआर्कीचं एवढं बर्डन असतं का स्त्रीला ते फ्रेम टाईम पॉवर्टीच असते कायम, की तिला वेळच नसतो. ते घरकाम ह्याच्यातून मग तिला स्वतःचं छंद जोपासणं बंद होतं, तिला काही वाचायचं असेल तर बंद होतं, तिला काही शिकायचं असेल तर बंद होतं, तिला एखादा कोर्स करायचा असेल तर ते शक्य होत नाही. आणि ते कोर्स मग कायम घरकामाला अलाइड असे कोर्स मग सो कॉल्ड छंदाच्या नावाखाली त्या स्त्रीच्या गळ्यात घातले जातात का. केक बनवायला शेक, त्यानंतर काय ते वेगवेगळे कोर्सेस असतात, खाद्यपदार्थ किंवा विणकाम वगैरे असं. म्हणजे तेच नोशन परत की स्त्रीचं जे असाईन रोल आहे त्याला अलाइडच तसे कोर्स त्यांना स्त्रीच्या गळ्यात पितृसत्ता टाकते का. टाईम पॉवर्टी हा त्यात नेणारा मुद्दा आहे. इट अंडरमाइन वुमन्स ह्युमन राईट्स, तिच्या मानवी अधिकाराचं उल्लंघन आहे टाईम पॉवर्टी जे करणारा मुद्दा आहे. डबल बर्डन प्रिव्हेंट हर फ्रॉम परस्युइंग एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी, स्किल एन्हान्सिंग अँड ओन वेलबिंग. स्वतःचं जे वेलबिंग आहे जे की अटमोस्ट असलं पाहिजे प्रत्येकासाठी, त्यासाठी पण तिला वेळ नसतो का, हा त्यातला मुद्दा आहे. मग ॲनिमिक स्त्रियांचा मुद्दा होता की कशाप्रकारे खाण्यातून तो येत आहे का, किंवा पुरुष जेवल्यावरती स्त्रियांनी जेवणं, ह्यातनं त्या ॲनिमियापर्यंत पोचतात का. किंवा किशोरवयीन काही मुली आहेत म्हणले की मुलांना आधी जेवायला घालतात, राहिलं तर मुलींना. किंवा समजा मिड डे मीलचं होतं की आधी सरकार घरी द्यायचं, पण नंतर ते लक्षात आलं का की घरी गेल्यावर ते पुरुषच खात आहेत आणि मुलींना किंवा स्त्रियांना मिळत नाही, त्यामुळं मग ते शाळेत बसूनच जेवलं पाहिजे मुलींनी आणि मुलांनी, हा त्यातला मुद्दा होता. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघायचे ऑप्शूट जे आहेत ते की जेंडर हा एकच पर्स्पेक्टिव्ह बघितला किंवा हाऊसवाईफ आणि त्यांचं काम आणि स्त्रीकडे बघायचे दृष्टिकोन, तर हे वेगवेगळे आपल्याला ऑप्शूट समजले पाहिजेत. मग अगेन्स्ट काय की दिलं नाही पाहिजे, हाऊसवाईफला वेतन नाही दिलं पाहिजे. काय एनहान्स सेन्स ऑफ एंटायटलमेंट इन मेन, हा त्यातला एक मेन महत्त्वाचा मुद्दा आहे की
पुरुषांमध्ये ती मालकी हक्काची भावना अजून प्रबळ होईल का, जे आता आहेच ते अजून प्रबळ होईल का जर तुम्ही ते मॉनिटाईज केलं तर, आणि त्यामुळं ते सगळं स्ट्रक्चर बिघडल का किंवा सगळं उद्ध्वस्त होईल का, हा त्यातले भेद आहे. दुसरं आहे की बर्डन ऑन गव्हर्नमेंट ऑर हजबंड, पैसे द्यायचे कोणी, म्हणजे तो कमावतोय किती हे जर कमी असेल तर मग त्याचं काय कसं मॉनिटाईज करायचं. आणि जर गव्हर्नमेंट देणार असेल तर गव्हर्नमेंटची आत्ताची परिस्थिती काय आहे, शक्य आहे का गव्हर्नमेंटला तेवढ्या गोष्टी अफोर्ड करणं, हा त्यातला मुद्दा आहे. म्हणजे वुमनच्या अनुषंगाने आपल्याला विचारलेले प्रश्न जर बघितले समजा तर आपल्याला ते कुठं प्लेस करता येईल, उदाहरण म्हणून कुठं वापरता येईल, किंवा आपल्याला पॅट्रिआर्कीचा एसे विचारून झाला आहे तर इथं पण हा हाऊसवाईफवरती एखादा पॅराग्राफ असला पाहिजे ना आपला, पॅट्रिआर्कीबद्दल जर आपण बोलत असो तर ते सगळ्यात मोठं बळी हाऊसवाईफच आहे, हा त्यातला मुद्दा आहे. कंटिन्यू चॅलेंजेस फॉर वुमन इन इंडिया अगेन्स्ट टाईम अँड स्पेस, हा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे की टाईम आणि स्पेस, वेळेचा एक मुद्दा आहे आणि स्पेस जागेचा एक मुद्दा आहे. वेळेचं म्हणलं मी तुम्हाला की टाईम पॉवर्टीच आहे त्याच्याकडं, दुसरं काहीच नाही, वेळेचंच दारिद्र्य आहे. मग ते घड्याळच पुरत नाही, सकाळी 5 जे चालवलं असतं. मग तुमच्या NCERTमध्येच ती गोष्ट आहे, ते स्टोरी बुक जे आहे ते 7वीची पॉलिटिक्स NCERT तुम्ही बघितली, जेंडरमधले जे आहेत की ती स्त्री घरकाम करते, म्हणजे आज मी सुट्टी घेते, मग काय होतं त्या घराचं, स्त्रियांनी जर सगळ्या गृहिणींनी जर एक दिवस सुट्टी घेतली किती आहेत समजा 18 कोटी आहेत सध्या भारतात, म्हणजे 2011च्या सेन्ससनं 18 कोटी स्त्रियांनी हाऊसवाईफ असं आपलं प्रोफेशन लिहिलेलं आहे, ऑक्युपेशन जे आहे ते. त्या 18 कोटी स्त्रिया समजा 8 दिवस सुट्टीवर गेल्या ठरवून तर काय होईल देशाचं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यातला. एम्पॉवरिंग वुमन इज की टू कंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ, म्हणजे परत ते पॉप्युलेशन कंट्रोलचं पण ओझं तिच्याच गळ्यात टाकायचं आहे का, स्टेटचं अंडरस्टँडिंग कशा प्रकारचं आहे, मग पुरुषांना शिकवा थोडं. म्हणजे म्हणलेला मुद्दा आहे की बेटी बचाव आणि बेटा पढाव हाच मेन मुद्दा आहे का, म्हणजे हे त्यांनी दिलेला प्रश्न आहे तो बरोबर मानून आपण लिहिलं पाहिजे असं काय नाही आहे. तुमचं क्रिटिकल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की एम्पॉवरिंग वुमन इज की टू कंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ, असं काय नाही, पुरुषांना शिकवणं हा पण त्यातला एक मार्ग आहे पॉप्युलेशन कंट्रोल करायचा. वुमेन मुवमेंट इन इंडिया हॅज नॉट ॲड्रेस्ड द इश्यू ऑफ वुमन इन लोअर सोशल स्टेटा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या सामाजिक स्तरानुसार स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत का, सो कॉल्ड अप्पर कास्ट आणि सो कॉल्ड लोअर कास्ट ज्याला म्हणलेलं आहे त्याचे प्रश्न वेगवेगळे आहेत का, त्यातला मेन कन्सर्न होता. तर ही साधारणतः आपली आजच्या सिम्प्लिफाईडची चर्चा होती. एक रिव्ह्यू समजा म्हणलं की हे कुठं प्लेस करता येईल, जेंडर वुमन एम्पॉवरमेंट पहिल्या पेपरमधला आहे, एसे आला समजा जेंडरवरती किंवा पॅट्रिआर्कीवरती येऊन गेला आहे, मग त्या अनुषंगाने ही चर्चा पाहिजे. आणि आता हे कंटिन्यू डिबेटमध्ये असणार आहे, कारण एकदा लोकांना कळलं, पॉलिटिशियनला कळलं आहे की त्यातून मतं मिळू शकतात तर तो मग कंटिन्यू कॉइन होत राहणारी टर्म आहे. आणि आज ते तमिळनाडूमध्ये झालं ते उद्या दुसरीकडे कुठेतरी होणार आहे, म्हणजे मतं मिळवण्यासाठी त्याचा मुद्दा म्हणून का असेना पण ही गोष्ट चर्चेत राहणार आहे. आणि जी गोष्ट स्टेटच्या कन्सर्नची आहे ती आता सिव्हिल सर्व्हंट म्हणून आपल्या कन्सर्नची आहे. त्यामुळं ह्याचे जे सैद्धांतिक आकलन आहे ते आपल्याला असलं पाहिजे जेंडरच्या अनुषंगानं, आणि ह्याबाबत जेवढं मिळेल तेवढं वाचलं पाहिजे आपल्याला, कारण हे एसेपर्यंत जाऊ शकतं. आता सुप्रीम कोर्टात याबाबतच्या काही केसेस अशा स्वरूपाच्या असतील की दिलं पाहिजे का, हा त्यातला मुद्दा आहे. वेगवेगळ्या लोकांनी त्यावर चर्चा आता सुरू केली आहे ह्या अनुषंगानं. कमल हसन यांचं जे आर्ग्युमेंट आहे आणि ते पुढं कंटिन्यू, त्यामुळं कुठं ना कुठं ते कायम लिहित येणार आहे रिजनल पेपरमध्ये सुद्धा. म्हणजे समजा चतुरंगासारखी पुरवणी असेल, मिळून साऱ्याजणीसारखं लिखाण असेल, त्यामध्ये पण हे स्त्रियांचा प्रश्न म्हणून ह्या गोष्टी येत राहणार आहेत. आणि तो सगळ्यांचाच प्रश्न आहे, फक्त स्त्रियांचा प्रश्न म्हणून त्याचं ते एलिनेशन न करता कामा नये, हा त्यातला मुद्दा आहे. एकूण जी चर्चा आहे ते, त्यामुळं मग सीइंग लाईक फेमिनिस्ट एकदा चाळून बघितलं पाहिजे कशा प्रकारचं पुस्तक आहे. हू विल मेक चपातीज, समजा कमला बसिन यांचे काही टेड टॉक आहेत, म्हणजे जेंडरच्या अनुषंगाने जेवढं वाचता येईल आणि स्वतःमध्ये बदल करणं जेवढं करणं शक्य आहे तेवढं केले पाहिजेत, हा त्यातला मुद्दा आहे. जेंडर सेन्सिटिव्ह असणं हा त्यातला मुद्दा आहे. त्यामुळे आज आपण आता इथे थांबू, परत पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. धन्यवाद.